मेंढा तर याची किंमत काय सांगत होते शेतकरी? 200 रुपये. आणि तुम्ही कितीला खरेदी केला? केलाय. तर मित्रांनो 200 रुपयामध्ये हा मेंढा त्यांनी खरेदी केलाय बघते. व्यापाऱ्याने सांगली होती ना 2-2.5 हजार रुपये. 2,500 रुपये. तुम्ही कितीला घेतलेलं आहे? आम्ही घेतलं ते 800 रुपये. किंमत सांगितलेली होती सुरुवातीला तुला? नाही आम्ही घेतलं त्याच्या हा ना, मग सांगायची किंमत काय होती? 800 रुपये दिलं त्यांनी. 800 ला घेतला. काय किंमत सांगितलेली होती? 1000 सांगितलं. 1000 सांगितली होती. केवढ्याला मागितला होता? 600 रुपये. 600 ला मागितला होता जोडीची. 1500 आणि 500. याची 500. 500 आणि हा 1500 ला. याची काय सांगितली होती? केवढ्याला मागितलं? 400 रुपये. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साखरीच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जोडी घेतली मित्रांनो, माल चांगला आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली जोडीची? काय किंमत सांगितली जोडीची? त्यांनी 4.5 सांगितलं. 4 मध्ये 4 मध्ये जोडी घेतलेली. तर मित्रांनो 4000 ला जोडी घेतली. 2000 रुपये कान माल पडलाय. माल चांगला आहे बघा. तर दादाने साखरी मार्केट मधून पिलं घेतलेत. माल बघा गावरान जातीमध्ये पाळायला माल चाललाय. माल चांगला आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती याची? 4000 जोडीचे. तुम्ही कितीला घेतले? 3500 ला जोडी. तर मित्रांनो 4000 जोडीचे सांगायचे होते आणि 3500 ला जोडी घेतली. 1600 रुपये कान माल पडलाय. 1600-1700 रुपये. 2000 रुपये सांगायची किंमत. माल चांगला बघा. पिलू छान आहे. तर दादाने साखरी मार्केट मधून पाळायला माल घेतला बघा. पिलं चांगले आहेत. माल चांगला आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितलेली होती तुम्हाला नगाची? 3000 रुपये. 3000 रुपये कानाची सांगितली. तुम्ही काय कान घेतलेले? 2200 रुपये. मित्रांनो 3000 कान सांगायची किंमत होती. 2200 रुपये कान माल पडला यांना. पिलं चांगलं बघा. माल चांगला आहे. तर दादांनी साखरी मार्केट मधून पाट घेतलेले. मित्रांनो माल चांगला आहे बघा. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितलेली होती? 2000. कितीला घेतली? 1100 ला. मित्रांनो 2000 सांगायची किंमत होती. 1100 ला खरेदी झाली. पिलू चांगलेत बघा. तर बाबांनी बघा साखरी मार्केट मधून बोकड घेतलेला आहे. माल चांगला आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती याची? या ना 4000 सांगितलं. आणि कितीला घेतलं? 3000 ला. 4 सांगायची होती. 3 ला खरेदी केलंय. पिलू छान आहे बघा. तर दादाने गावरान जातीमध्ये पिलू खरेदी केलंय. माल चांगला आहे बघा. क्वालिटी बंद माल आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती याची? व्यापाऱ्याने सांगितलं होतं 3000. 3000 रुपये. तुम्ही कितीला घेतलाय? आम्ही घेतलं त्याला 1500 रुपये. 1500 ला. मित्रांनो 3000 सांगायची होती. दादाने 1500 मध्ये खरेदी केलंय. पिलू चांगलं आहे बघा. तर मित्रांनो दादा ते सकाळी पासून ईद साठी माल पाहत होते साखरी मार्केटला बघा. खूप चांगला घेतलेला आहे. पिलू चांगला आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती याची? व्यापाऱ्यांना ते आपले किसलिए उन्होंने क्या कीमत बोला था इसका? इसका उन्होंने 22,000 रुपये 22,000 बोला था. आपने कितना मिले अभी? 15,000 में 15,000 में. तर मित्रांनो शेतकरी आदमी तो शेतकरी आदमी. तर मित्रांनो शेतकऱ्याकडून घेतलेला आहे. 22,000 सांगायची किंमत होती. 15,000 ला कुर्बानीसाठी माल घेऊन चाललेत बघा. माल चांगला मित्रांनो. दादांनी साखरी मार्केट मधून जोडी घेतली मित्रांनो. पिलू चांगलेत बघा. माल मस्त आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती जोडीची? ते तिकडे विचारा. केवढ्याला घेतलेत? केवढ्याला घेतलेत? 7,500 ला जोडी. काय किंमत सांगायची होती त्यांची? 9,500 रुपये सांगायचे होते. 7,500 ला जोडी घेतले. मोटरसायकल घेऊन चाललेत बघा. पिलू छान आहेत मित्रांनो. तर मित्रांनो पिंपळनेरच्या दादांनी पिलं खरेदी केलेत. वॅगनार मध्ये टाकून घेऊन चाललेत. माल बघा मित्रांनो. पावसामुळे मार्केट आज डाऊन होतं. माल चांगला खरेदी केलाय. किती माल घेतलाय टोटल? 10 नग घेतलेले. काय कानाने घेतलेले? गाडा मंगळवार गाडा म्हणजे मंगळवारचा ते गाडा आता माऊलींचा गाडा असतो आमचा. तसं नाही म्हणते मी. देवाला घेऊन चालले तर ठीक आहे. पण काय कानाने माल घेतलेला आहे? किती रुपये नगाने घेतलेला आहे असं विचारतोय. एकदम घेतलेले ते तरी एक अंदाज किती घेतलेला आहे? 4 बोकडे 17 मध्ये 17,000 मध्ये 4 17,000 मध्ये 4 बोकड घेतलेले. आणि टोटल किती माल घेतलेला आहे? हा 10. तर मित्रांनो 10 नग घेतलेले 17,000 मध्ये. 4 पिलं सांगतात त्यांनी. मोठी पिलं आणि लहान पिलं सरासरी 3 ते 4,000 रुपये कानाने उचललेला त्यांनी माल. कंदुरीसाठी देवाला घेऊन चाललेले. पिलू छान आहे बघा. तुम्ही कुठून आले दा? पिंपळनेरचे. बरं साखरी मार्केट कसं वाटलं तुम्हाला? इतर मार्केट पेक्षा स्वस्त वाटलं का? चांगलं. आणि आज पावसामुळे मार्केट डाऊन झालं. पावसाने. तर मित्रांनो कंदुरीसाठी माल घेऊन चालले दा. आणि ते वॅगनर मध्ये टाकून घेऊन चालले. पिलू छान घेतलेले. त्या अडचणी माल मस्त आहे. तर मित्रांनो दादांनी साखरी मार्केट मधून जोडी घेतलेली. पिलू बघा. पिलू छान आहेत मित्रांनो. काठीवाडी मध्ये माल मस्त आहे. बुकेबंद माल आहे. काय किंमत सांगितली होती जोडीची त्यांनी सुरुवातीला? 8,000 रुपये जोडीचे सांगितलं. तुम्ही कितीला घेतली जोडी? 6,000 ला. तर मित्रांनो 8,000 रुपये सांगायचे होते. 4,000 रुपये कान. दादाने 6,000 ला घेतलंय मित्रांनो जोडी. 3,000 रुपये कान. दादा माल पडलाय. पिलू छान आहे बघा. तर या ठिकाणी या पिलाचा शोधा चालू आहे मित्रांनो. पिलू बघा. मोठा पिलू आहे. माल मस्त आहे. क्वालिटी बंद माल आहे. काय किंमत सांगितली होती? 4,000 बोर्ड 4,000 3,000 3200 मागितला. मी त्यांना काय सांगून राहिले 4.5 मध्ये घ्या म्हटलं. ते म्हणून राहिले
3200. 3,500 ते काय झालं माल बघून घ्या ना माल चांगला किती द्यायची भेटत सांगितलं ना 4200 रुपये घेऊन जा बाबा 4 पण तू सांगतो 4 अरे दादा आज पाऊस आहे त्याच्यामुळे मार्केट डाऊन आहे. जाऊ दे मग घरी घेऊन जाऊ मग काय बरं तर मित्रांनो 4200 अपेक्षा आहे 3200 ला मागितलंय. आज पावसामुळे मार्केट डाऊन आहे. 10 बोलले विकला तर ठीक नाही तर घरी घेऊन जाणार आहे. किलो छान आहे बघा काय अडचणी माल मस्त आहे. तर दादाने बघा साखरी मार्केट मधून पिलं खरेदी केलं मित्रांनो. लहान पिलं आहेत माल चांगला आहे. काय किंमत सांगायची तू व्यापाऱ्याची? व्यापारी 4000 किंमत सांग जोडीचे जोडी तुम्ही काय जोडीने घेतलेत मग? आम्ही 3500 रुपयाला दोन्ही 3500 ला जोडी 1700 रुपये कान. तर मित्रांनो 3500 रुपयाला जोडी घेतली 3500 ला 1700 रुपये कान. माल पडलाय पिलू चांगले मित्रांनो काय अडचणी पाण्यालायक माल आहे बघा. तर दादांनी साखरी मार्केट मधून 4 बोकड घेतले मित्रांनो. पाठा आणि बोकड असा मिक्स माल आहे. पिलू बघा पिलू चांगले आहेत. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? व्यापाराने 3,500 3500 रुपये कानाचे. तुम्ही काय कानाने घेतलेत मग? आम्ही 15, 16, 17 1500 1600 1700 हे मोठं 1500 पासून 1700 पर्यंत घेतला. हो. तर मित्रांनो 1500 पासून 1700 पर्यंत माल खर्च झालाय. पिलू चांगले बघा माल मस्त आहे. तर या ठिकाणी बघा पिलू घेतलेले माल चांगला बघा. जोडी घेतले दादांनी. काय किंमत सांगायची होती त्यांची? 4 सालाची 4000 रुपये. तुम्ही 3200 ला घेतलेले. तर मित्रांनो 4000 सांगायचे होते 3200 ला खर्च झालेले. पिलू बघा 1600 रुपये कान माल पडलाय. माल चांगला आहे. तर साखरी मार्केट मधून पिलू घेतलंय बघा. बोकड आहे मित्रांनो माल चांगला आहे. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? व्यापाऱ्याने 2000 एवढ्याला घेतलं 1500 तर मित्रांनो 2000 सांगायची होती 1500 ला खरेदी झालेली. पिलू छान आहे. तर बाबांनी जोडी घेतली मित्रांनो 4100 रुपयाला जोडी सांगतायत बाबा. ते सांग काय किंमत सांगितली होती त्यांनी? 41 सालानी मग एक 4100 ला एक घेतलेलं आहे. दोन्ही 4150 दोन्ही घेतले 4150 त्यांनी काय किंमत सांगितली होती? कोणी 5000 5000 रुपये जोडीचे. तर मित्रांनो बघा 5000 जोडी सांगून 4100 म्हणजे 2200 रुपये कान या ठिकाणी माल पडलाय. माल चांगला बघ पिलू छान आहे. तर दादांनी साखरी मार्केट मधून 4 पिरं खरेदी केलेत मित्रांनो. पिलू छान आहेत बघा माल मस्त आहे. काय कानाचे सांगितलेली होती तुम्हाला किंमत? 3000 3000 रुपये कानाचे सांगितले होते. काय कानाने घेतले मग तुम्ही आता? 2500 रुपये 2500 रुपये कानाने 4 आहे का? हा तर मित्रांनो 3000 रुपये सांगायचे होते. 2500 रुपये कानाने माल घेतलाय. पिलू छान आहेत बघा माल मस्त पळायला चालला मित्रांनो. तर दादांनी साखरी मार्केट मधून बोकड घेतला मित्रांनो. पिलू बघा पिलू छान आहे पळायला चाललंय. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने 2,500 2,500 सांगितले होते. कितीला घेतलं तुम्ही? 1700 ला. तर मित्रांनो 2,500 सांगायचे होते. दादांनी 1700 रुपयाला घेतले. पिलू छान आहे बघा. तर मित्रांनो दादाने कोकरू घेतलेलं आहे. माल बघा माल मस्त मित्रांनो. क्या कीमत बताई थी उसने? इसकी 4000 देने वाले ने क्या बताया था? देने वाले ने क्या बताया था? देने वाले ने बताया था 5000 5000. तर मित्रांनो 5000 सांगायचे होते. 4 ला खरेदी केलेले आणि मार्केट मध्ये विकायला लागलेले. पिलू बघा पिलू चांगला काय अडचणी माल मस्त आहे बघा. तर मित्रांनो जोडी विकायला आणलेले. शोधा चालू आहे का याचा? पिलू बघा पिलू चांगला आहे. काय 5000 सांगितले जोडीचे? मित्रांनो जोडीचे 5000 रुपये सांगितलेले. काय भाव मागितले तुम्ही? आम्ही मागितलं नाही ते अजून. किंमत 3000 सांगितले. मागून घ्या ना काय म्हणतात काही. तर मित्रांनो जोडीचे 5000 सांगतायत. सिंगल नगाची 3000 रुपये सांगतायत. पिलू चांगले बघा काय अडचणी माल मस्त आहे. 2500 रुपये कानाला परवडणारा पिलू आहे मित्रांनो. माल छान आहे ठिकाणी. 10च्या आत एक किलो मित्रांनो. माल चांगला आहे बघा पाण्यालायक माल. याचे काय सांगितले तुम्ही? याला काय सांगत? 3000 सांगितलं 3000 रुपये मागितलेत का काही? हा 1500 मागितले काय अपेक्षा आहे मग तुम्हाला? अगो 100 तर मित्रांनो 3000 रुपये सांगायचे. 1500 ला मागणी झालेली. 1600 1700 अपेक्षा आहे. पिलू चांगले बघा माल चांगला आहे अडचणी माल. तर दादांनी साखरी मार्केट मधून माल घेतलाय. पिलं बघा पिलं चांगले मित्रांनो. माल पळायला चाललाय. काय किंमत सांगितली होती? हे 5000 सांगितले हा किती घेतले मग? 2200 ला घेतले. मित्रांनो 5,000 रुपये कानाची सांगायची होती. दादांनी 2000 आणि 2200 रुपये असा माल घेतलाय. बघा मोठं 2200 ला घेतलंय. 2000 ला घेतलेलं आहे. पिलू छान आहे बघा माल मस्त. तर नुकतंच लहान पिलं आलंय मित्रांनो या ठिकाणी. मेंढा हे 2000 रुपये सांगतात दान. ते एवढ्याला मागितलं? 400 रुपयाला 600 ला मागितलंय. काय अपेक्षा आहे मग? 1800. मित्रांनो 1800 म्हणतोय. 600 ला मागितलंय. पाव पण शोधा कुठंपर्यंत होतो. पिलू चांगलं बघा. नाही दिलेलं मित्रांनो 600 दिलेलं 1800 सांगतायत. आणि माल मस्त आहे बघा. तर दादांनी साखरी मार्केट मधून बोकडाचं पिलू घेतलंय. बोकड घेतलेला मित्रांनो बघा माल मस्त आहे. काय किंमत सांगितली होती त्यांनी? 2022 कितीला घेतला तुम्ही? 1500 ला. 1500 मित्रांनो 2 सांगायची होती. दादांनी 1500 ला पिलू घेतलंय. माल मस्त आहे बघा. तर मित्रांनो साखरी मार्केट मधून दादांनी गावरान पिलू घेतलेलं मेंढा मित्रांनो. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 5000 रुपये 7000 रुपये. केवढ्याला घेतला तुम्ही?
त्यांनी 4.5 दिले. 4.5 दिलंय. तर मित्रांनो 7 सांगायचे 4.5 माल सोडलाय. पिलू छान आहे बघा. तर गावरान जातीमध्ये बोकड घेतला आणि महिन्याच्या आसपासचा माल आहे. पिलू छान आहे. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? हे त्यांनी 2000 रुपये सांगितली होती, हा, पण आम्ही 1700 रुपयाला घेतली. 1700 ला घेतले. तर मित्रांनो 2000 सांगायची होती. 10 ने 1700 ला पिलू घेतलेले. माल चांगला आहे बघा. पिलू छान आहे. तर मित्रांनो 2 दाताला काठीवाडीमध्ये ईदसाठी माल घेतलेला आहे. पिलू बघा. पिलू छान आहे. कुर्बानीसाठी माल घेऊन चाललेला आहे. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? 18000 सांगितलं. कितीला घेतलेला आहे? 13000 13,000 ला. तर मित्रांनो 18 सांगायची किंमत 13,000 ला घेतलेला आहे. कुर्बानीसाठी माल चाललाय. पिलू छान आहे बघा. तर गावरान जातीमध्ये माल मित्रांनो माल बघा. बोकड मस्त आहे. उंच मोठा बोकड घेतलाय आणि पिलू छान आहे. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? व्यापाऱ्यांना मला 7000 सांगितली. हा, तर आम्ही त्यांना सांगितलं 4.5-5 पर्यंत, तर आम्हाला त्याने 6000 पर्यंत दिले. 6000 ला सोडलाय. तर मित्रांनो 7 सांगायची ती 4.5 ला मागितला होता. 6000 ला खरेदी केली आणि पिलू छान आहे बघा. माल मस्त आहे. तर दादानी या ठिकाणी 4 बोकड घेतले गावरान जातीमध्ये. पिलू बघा. पिलू मस्त आहे. किती? 24,000 ला. 24,000. तर मित्रांनो 24,000 मध्ये 4 ची खरेदी आहे. माल मस्त आहे बघा. तर मित्रांनो साक्री मार्केट मधून कुर्बानीसाठी माल घेऊन चाललेत बघा. काठीवाडीमध्ये माल आहे मित्रांनो. दाती क्या 2 दात की 2 दाताला बोकड आहे. काय किंमत सांगायची होती व्यापारी? 15,000. उन्होंने क्या बोला था? तर मित्रांनो 20,000 सांगायचे. तर या ठिकाणी 2 बोकड विकत घेतलेले दादा त्यांनी. दादा या बोकडांची काय किंमत सांगत होते व्यापारी? 14,000. आणि आपण कितीला खरेदी केले बार्गेनिंग करून? 10,000. तर मित्रांनो जर बार्गेनिंग केली तर 100% तुम्हाला साक्री मार्केटला कमी किमतीमध्ये बोकड पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी या दादांनी हा मेंढा. तर याची किंमत काय सांगत होते शेतकरी? 200 रुपये. आणि तुम्ही कितीला खरेदी केला? केलाय. तर मित्रांनो 200 रुपयामध्ये हा मेंढा त्यांनी खरेदी केलाय बघा. खूप चांगला मेंढा आहे. या ठिकाणी एक मेंढा खरेदी केलाय. बाबा याची किंमत ते काय सांगत होते व्यापारी? व्यापारी 3 पाऊन पहिले बोलत होता. आणि तुम्ही कितीला खरेदी केलाय? मी 15 ला माग नाही दिलं. शेवट 2 मा मागत. 2 ला दिलाय. हा, तर मित्रांनो 3000 सांगायची किंमत होती. 2000 ला. तर कुर्बानीसाठी माल चाललाय मित्रांनो. पिलू बघा. शिरोई मध्ये बोकड आहे. माल मस्त आहे. 2 दाताला पिलू आहे मित्रांनो. काय किंमत सांगायची होती? 14,500 रुपये. त्यांनी काय सांगितली होती? त्यांनी 18,000. 18,000 सांगितली होती. कुठून आहे तुम्ही? आम्ही साखरीतले. 14,500 ला घेतलाय ना? 14,500. तर मित्रांनो 18,000 सांगायची होती. 14,500 ला खर्च झालाय. कुर्बानीला माल चाललाय साखरेचा आणि पिलू चांगला घेतलाय बघा. माल मस्त आहे. तर मित्रांनो पिंपळनेरच्या दादांनी गावरान क्रॉस मध्ये माल आहे. 2 दाताला पिलू आहे. कुर्बानीसाठी घेतलेला बघा. बोकड मस्त आहे. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? 11,000. कितीला घेतला तुम्ही? 15,000 सांगायचे, 11,000 मध्ये घेतला. तर मित्रांनो 15,000 सांगायचे होते. 11,000 ला खरेदी झाले. पिलू छान आहे बघा. माल मस्त. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये जोडी घेतलेली आहे. हा 7,500 ला घेतलाय आणि तो 6,000 ला घेतलाय. किंमत काय सांगत होते 6,000 वाल्याची? 8-9,000 सांगायचे. तर मित्रांनो 8,000 सांगायचे होते. 6,000 ला खरेदी केलेले आणि 7,000 ची काय किंमत सांगत होते? 9,000. 9,000. तर मित्रांनो 9,000 सांगायची होती. 7,000 ला खरेदी केलाय. पिलू छान आहे बघा. माल चांगला आहे. तर मित्रांनो मेंढे घेतले आणि 2 पिलस बघा. पांढऱ्या रंगामध्ये माल घेतलेला आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? व्यापाऱ्याने 3,500. 3,500 रुपये. तुम्ही 2800 ला घेतलेले. तर मित्रांनो 3.5 सांगायची किंमत होती. 2800 जोडी घेतलेली म्हणजे 1400 रुपये कान माल पडलाय बघा. पिलू छान आहे या ठिकाणी. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये लहान पिलू आणलेलं विकायला बघा. कोकरू आहे मित्रांनो. माल चांगला आहे. काय किंमत सांगायची? 1500. मागणी झाली का काही? केवढ्याला मागितलाय? हो 800 ला. का अपेक्षा आहे मग? 1000 रुपये. 1000 रुपये झालं पाहिजे. तर मित्रांनो 15 सांगायची किंमत. 800 ला मागितला गेला. 1000च्या अपेक्षा झाला. पिलू छान आहे बघा. माल चांगला. तर मित्रांनो सागरी मार्केट मधून जोडी घेतली. माल चांगला आहे बघा दादांनी. व्यापाऱ्यांनी काय किंमत चांगली होती याची? व्यापाऱ्याने 2200 रुपये. तुम्ही केवढ्याला घेतले? 2000 ला. हा. तर मित्रांनो 2200 सांगायची किंमत होती. 2000 ला घेतले. माल चांगला आहे बघा. पिलू छान आहे मित्रांनो. 1 नंबर माल आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा मोठा बोकड दाखवला होता बघा. कलर गुलाबी लगेच लक्षात येतो. पिलू छान आहे मित्रांनो. 4 दाताला माल आहे मित्रांनो. काय किंमत सांगली होती त्याने? 31. कितीला घेतला? 21 ला. हा. तर मित्रांनो 31,000 सांगायचे होते. 21 ला घेतलाय. पायाला माल चाललाय. पिलू छान आहे बघा. माल मस्त आहे मित्रांनो. बोकड छान आहे. तर दादाने गावरान जातीमध्ये बोकड घेतला मित्रांनो. पिलू छान आहे बघा. माल मस्त आहे. 1 नंबर माल आहे गावरान जाती. व्यापाऱ्याने काय किंमत सांगत होती? तो 7.5 सांगायचा. 6,000-7,000 रुपये. 5.5 ला घेतलाय मित्रांनो. 7 सांगायची होती. 5.5 ला करते. पिलू छान आहे बघा. तर दादाने सागरी मार्केट मधून बोकड घेतलाय. माल चांगला आहे बघा. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 5,000. कितीला घेतलाय? 37. ला. तर मित्रांनो 5,000 सांगायचे होते. 3,700 ला घेतलाय. पिलू छान आहे बघा. माल मस्त. तर मित्रांनो दादाने बघा बोकड घेतलेला आहे. पायाला घेतलाय. पिलू छान आहे. काय किंमत सांगत होते? 6,000. कितीला घेतलाय? 5,000. 5,000 ला. तर मित्रांनो 6,000 सांगायची किंमत होती. 5 ला खरेदी केलाय. पायाला माल चालू बघा. पिलू छान आहे. माल मस्त. तर दादांनी सागरी मार्केट मधून कुर्बानीला बोकड घेतला मित्रांनो. पिलू बघा. पिलू छान आहे.
माल चांगला आहे मित्रांनो. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती तुम्हाला? व्यापाऱ्याने आम्हाला 51,000 रुपये सांगितले होते. हा, आम्ही 25,000 रुपयाला घेतला. 25,000 ला कुर्बानीसाठी घेऊन हो, चालले. कुर्बानीसाठी. तर मित्रांनो 51 सांगायची किंमत होती, 25,000 ला ईदसाठी कुर्बानीला माल घेऊन चालत. बघा पिलू छान आहे, माल मस्त आहे. तर दादांनी पाळण्यासाठी माल घेतलाय गावरान जातीमध्ये. पिलं पिलं बघा, पिलं छान आहे. काय किंमत सांगितली होती जोडीची? 10,000 त्यांनी काय सांगितलं होते? त्यांनी 12,000 सांगितले होते. 12,000. मित्रांनो 12,000 सांगायची होती, 10,000 ला खरेदी केली. पिलू छान आहे बघा, माल मस्त आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा बघा शिरोई पॅच मध्ये गावरांमध्ये बोकड मित्रांनो, 2 दाताला वरचा माल आहे. याची काय किंमत सांगितली? 20,000 रुपये. केवढ्याला घेतला आपण? 14,000 रुपये. 14,000 रुपये. 14. मित्रांनो 20 सांगायची होती, 14,000 ला टोटल माल कुर्बानीला चाललाय मित्रांनो. आज पिलू छान आहेत बघा. तर दादांनी साक्री मार्केट मधून कुर्बानीसाठी बोकड घेतलाय, माल चांगला आहे बघा, पिलू छान आहे. काय किंमत सांगितली होती त्यांनी? 14,000 त्यांनी काय सांगितलं? त्यांनी 16,000 14 ला घेतला मग. तर मित्रांनो 16 सांगायचे होते, 14 ला खरेदी झाली. कुर्बानीसाठी माल चाललाय, पिलू छान आहे. तर मित्रांनो कुर्बानीसाठी त्यांनी बोकड घेतलाय बघा, 2 दाताला माल असेल मित्रांनो, माल मस्त आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती तुम्हाला? 17,000 रुपये. तुम्ही केवढ्याला घेतला मग? 13,500 ला. तर मित्रांनो 17 सांगायची होती, 13,500 ला घेतलेला आहे. पिलू छान आहे, माल मस्त आहे बघा. तर मित्रांनो कुर्बानीसाठी माल घेतलाय बघा, पिलू छान आहे. शिरोई मध्ये मित्रांनो बोकड मस्त आहे. काय किंमत सांगत होते? 25 सांगितले होते, हा, आम्ही घेतलं ते 17,500 ला. 17,500. तर मित्रांनो 25 सांगायची किंमत होती, 17,500 ला कुर्बानीसाठी घेऊन चालले. ते कुठून आहेत? नेरचे दादा ते आले. बरं एवढ्या लांब आल्यापासून घेतलं. एवढ्या लांब आले तुम्ही? नेर जवळ मार्केट नाही काय एखादं? मार्केट धुळे मार्केट, साखरी मार्केट, दोनच मार्केट आहे आम्हाला. दोघंच मार्केट आहे नेरच्या जवळ. मग का धुळ्यापेक्षा बरं वाटलं साखरी मार्केट? काय नाही, सारखं जे दोघे ते बी मार्केट या रेंज मध्ये होतं. बरोबर बरोबर. म्हणजे धुळ्या मार्केटला बी गर्दी असेल बरं. हा, बरेच होती, याच्यापेक्षा जास्त होती. तर मित्रांनो बघा नेरचे दादा ते कुर्बानीसाठी माल घेऊन चालले. अंडू आहे बोकड, मस्त माल घेतला बघा, पिलू छान आहे या ठिकाणी. तर तुम्ही घेतलं का? तर मित्रांनो गावरान जातीमध्ये मेंढे घेतले बघा, पिलू छान आहे, माल चांगला आहे. 4200 ला, 4200 ला हे कोणी घेतलेले? हे किती? 9,000 ला घेतले जोडी. तर मित्रांनो 9,000 ला जोडी घेतली. पिलू छान आहे बघा, माल चांगला. तर मित्रांनो पिपळ कोटेच्या दादांनी पाळण्यासाठी पिलं घेतलेत बघा, माल मस्त आहे मित्रांनो. गावरान जातीमध्ये पिलू घेतलेले, लहान पिलं आहेत मित्रांनो. टोटल 1 नंबर माल घेतलाय बघा. बोकड बघा, बोकड खूप चांगले आहेत मित्रांनो या ठिकाणी. व्यापाऱ्याने तुम्हाला काय कानाचे सांगितलेले होते? नगाचे 4,000. 4,000 रुपये कान. तुम्ही काय कानाने घेतलेत? आम्ही 3 प्रमाणे घेतले. 3 प्रमाणे किती नग घेतलेले? 5 नग घेतलेले. आणि सगळ्यात कमी कितीला घेतलेला आहे? एक 2200 ला. 2200 ला सगळ्यात कमी घेतलेला आहे. कोणता? हा बोकड का? हो. तर मित्रांनो 2200 ला घेतलाय सगळ्यात कमी. आणि 3 ची खरेदी मित्रांनो. टोटल माल बघा पाहायला चाललाय, पिलू छान आहेत मित्रांनो. तर दादाने सागरी मार्केट मधून पाहायला पिलू घेतले. हे बघा एक लहान बोकड आहे आणि एक मोठा बोकड आहे मित्रांनो, मेंढा येते. या मेंढ्याची काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्यांनी? 2,000. त्यांनी काय सांगितली होती? त्यांनी 2,500. 2,500. तुम्ही 2 ला घेतलाय. तर मित्रांनो 2500 सांगायची होती, दादांनी 2,000 ला घेतलाय. आणि याचे काय सांगितले बोकडाचे? याचे 2,000 सांगली, 1,500 घेतले. तर 2,000 सांगायचे होते बोकडाचे, 1,500 ला घेतलाय बघा, पिलू छान आहे. तर मित्रांनो कुर्बानीसाठी माल घेतलाय बघा, 2 दाताला बोकड आहे, पिलू छान आहे मित्रांनो. गावरान जातीमध्ये माल आहे. काय किंमत सांगायची होती? 17,000. व्यापाऱ्याने काय बोलला होता? 22,000. 22,000 रुपये. तर मित्रांनो 22,000 सांगायचे होते, दादांनी 17,000 घेतलाय कुर्बानीसाठी. माल चांगला आहे बघा, पिलू छान. तर मित्रांनो जयकडे दादा ते आले सागरी मार्केटला माल घ्यायला. 1 2 दाती बोकड आहे आणि 1 4 दाती बोकड घेतलेला आहे. पिलू छान आहे बघा. काय किंमत सांगितली होती तुम्ही त्यांना? 18 बोललो. 18 सांगितलेले होते. केवढ्याला दिलेत मग? 13.5. 13.5 ला. कोणी? तुम्ही घेतलाय ना? तर दादांनी माल घेतलेला आहे 13.5 प्रमाणे घेतलेला. 13.5 प्रमाणे घेतलं मित्रांनो. काय अडचणी कुर्बानीला माल चाललाय बघा, पिलू छान आहे त्या ठिकाणी, माल मस्त आहे. तर काठीवाडीमध्ये 2 दाताला पिलं मित्रांनो. पिलू बघा, पिलू छान आहे, माल चांगला. अंदाजे वजन मित्रांनो 35, 40, 45, 50 किलोच्या आतला माल आहे मित्रांनो. काय अडचणी माल चांगला. काय किंमत सांगितलेली होती? 20,000. कितीला घेतलाय? गरजे आहे. 14,000 ला. कोणी घेतलाय? बाबांनी. तुम्ही घेतलाय? 14,000. कुर्बानी केलेली आहे माल. कुर्बानी केलेली आहे. कुर्बानी केली. 14,000 मिली आहे. का सो यायचंही साखरीचे. सागरीचे. तुम्ही कुठून आहेत? साखरीचे. सागरीचा आहे मित्रांनो. सागरीचा ज्वार आहे. 20,000 सांगायचे होते. कुर्बानीसाठी 14 सोडून दिलेले जाते बोकडे. अडचणी माल चांगला बघा, पिलू छान आहे. तर दादांनी सागरी मार्केट मधून कुर्बानीला बोकड घेतलेला आहे मित्रांनो. माल बघा. आणि या ठिकाणी सोजाचा माल घेतलेला आहे. माल मस्त आहे. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? 14,000. हाँ 14,000. उन्होंने क्या बोला था नग का? नक्का तो ये 15 अलग अलग है. ये कितना? 15 बोला था. वो 14 मिली है. इसका कितना बोला था? दोनों से दोनों भी 14 मिले है.
मित्रांनो 15,000 सांगायचे होते, 14,000ला खरेदी घेतलेले. तर दादांनी या ठिकाणी बोकड घेतलाय मित्रांनो, माल चांगला आहे बघा, पिलूचा आणि पाळायला माल चाललाय. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती? राकेश पुलसिंग वडवे, राकेश वडवे धडगाव. व्यापाऱ्याने याची काय किंमत सांगितली होती तुम्हाला? याला 3,500 सांगितलं. 3.5 सांगितले होते सुरुवातीला. तुम्ही कितीला घेतलेला आहे? आम्ही 27ला घेतलं. 2700ला घेतलं. मित्रांनो 3.5 सांगायचे होते, 2700ला पिलो घेतलाय, माल चांगला आहे बघा. तर मित्रांनो बघा, बाबा पाड्याचे दान ते 3 पिलं घेतलेत, माल चांगला मित्रांनो, पळायला चाललाय, काठीवाडी माल आहे. काय किंमत सांगितली होती? 1500 रुपये. त्यांनी नगाचे काय सांगितलेले होते? त्यांनी काय 25 रुपये होते. 25 घेतले ते का ना? हा, पण सरासरी एक नगाल ते 2000 रुपये देते. ते पाहिजे 3 घेतल्यामुळे आम्हाला 1500 सोडून दिलेले. हो. मित्रांनो बघा, 1500 रुपये कान माल पडलाय, माल चांगला आहे, काय पिलं चांगले. तर दादांनी गावरान जातीमध्ये जोडी घेतलेली, बोकड आहे, दोघा माल चांगला आहे बघा. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली जोडीची? जोडीचे काय सांगितले होते? 8,000 सुरुवातीला कितीला घेतले मग तुम्ही? 7,000ला. 7,000ला 3,500 रुपये कान पडलाय. तर मित्रांनो 8,000 सांगायचे होते, 7,000ला जोडी म्हणजे 3,500 रुपये कान पडलाय, माल चांगला आहे बघा. तर दादांनी या ठिकाणी गावरान जातीमध्ये शेळी घेतली आणि तिच्या खाली 2 किलो आहेत मित्रांनो बघा. पाठ बोकड दिसतोय मला, का दोघं पाठ आहेत? एक पाठ आणि बोकडी मित्रांनो. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती याची? सांगितली होती पहिले. कितीला घेतली तुम्ही? मी ती 10,000 रुपये घेतली. 10,000ला घेतले, चांगले पडले मित्रांनो. 15 सांगायची किंमत होती, दादांनी 10 ला खरेदी, माल चांगला आहे बघा. तर दादांनी सागरी मार्केट मधून किलो खरेदी केलेला आहे, माल चांगला आहे बघा. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? त्याने कितीला किंमत सांगितली होती? त्याने काय 4 सांगितले. तुम्ही कितीला घेतलाय? किंमत काय सांगितली होती यांनी, व्यापारीने? व्यापारीने काय 5,000 आणि कितीला घेतलाय? 4ला. 4,000ला. तर मित्रांनो 5,000 सांगायचे होते, 4,000ला खरेदी केली, माल चांगला आहे बघा, पिलू चांगला आहे. तर दादांनी सागरी मार्केट मधून कुकरू घेतलाय, माल बघा, माल चांगला आहे मित्रांनो. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? 46ला त्याने किती सांगितलं होतं सुरुवात? त्याने 5,000 सांगितलं. 5,000 सांगितलं होतं, 86ला घेतलाय. तर मित्रांनो सोजत मध्ये बोकडी मित्रांनो, माल बघा, माल चांगला आहे. तर व्यापाऱ्याने याचे 50,000 रुपये बोलला होता मित्रांनो. मध्ये शूटिंग झाली होती आपली, माल चांगला आहे, काढताना किलो छान आहे. काय किंमत सांगायची होती? 50,000. 50,000. कितीला घेतलाय? 36,000. 36,000ला. तर मित्रांनो 36,000ला खर्च झाली, किलो छान आहे बघा. 50,000 सांगायची किंमत होती, माल चांगला आहे. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये बोकड घेतला आणि ईद साठी चालला मित्रांनो, कुर्बानीला माल मस्त आहे बघा. काय किंमत सांगायची होती? त्यांनी 25,000 रुपये सांगितलेली होती. आपण ते कमी जास्त करून त्यांना आपण 17,000 रुपये 17,000 आपल्याला आवडलेलं आहे. त्या पैशांचं काही पडलेलं नाही. किती जातात वस्तूला 4 जातीचा आहे. वस्तू चांगली आहे. हा, वस्तू पाहून आपण पैसे दिलेले आहेत. हा. आपण काही हे नाही. दिलची कुर्बानी होणी. हा, फक्त मनाने द्यायचं. तर मित्रांनो 25,000 सांगायचे होते, 17,000 घेतलाय कुर्बानीसाठी, माल चांगला आहे बघा. 4 दाताला बोकडी, पिलू छान आहे. तर मित्रांनो कुर्बानीसाठी माल घेतलाय दहाने, गावरान जातीमध्ये बोकडी, पिलू छान आहे बघा. दहाने घेतलाय. काय किंमत सांगायची होती? 13,000 रुपये. 15,000. 15,000 13,500ला घेतला. तर मित्रांनो 15,000 सांगायचे होते, 13,500ला खर्च झालाय. गावरान जातीमध्ये माल आहे, माल चांगला आहे बघा, पिलू छान वय अंदर. तर मित्रांनो 4 दाताला बोकड आहे, सोजत मध्ये माल आहे बघा, गुलाबी मध्ये. मित्रांनो काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? 30,000 रुपये. कितीला घेतला तुम्ही? 30,000च्या. बताने की क्या थी उनकी? 50,000 रुपये. 50,000 रुपये. तर मित्रांनो 50,000 सांगायचे होते, 30ला दिलेला आहे बघा. माल चांगला आहे, कुर्बानीला माल चाललाय, पिलू छान आहे बघा या ठिकाणी. तर मित्रांनो कुर्बानीसाठी माल घेतलाय बघा, पिलू छान आहे, शिरोई मध्ये मित्रांनो. बोकड मस्त आहे. काय किंमत सांगत होते? 25 सांगितले होते, हा, आम्ही घेतलं ते 17,500ला. 17,500ला. तर मित्रांनो 25 सांगायची किंमत होती, 17,500ला कुर्बानीसाठी घेऊन चालले. दान ते कुठून येत? नेरचे दादा ते आले. बरं एवढ्या लांब आल्यापासून घेतलं. एवढ्या लांब आले तुम्ही? नेर जवळ मार्केट नाही काय एखादं? मार्केट धुळे मार्केट, साखरी मार्केट, 2च मार्केट आहे आम्हाला. दोघंच मार्केट आहे नेरच्या जवळ. मग काय धुळ्यापेक्षा बरं वाटलं साखरी मार्केट? काय नाही, सारखं जे दोघे ते बी मार्केट या रेंज मध्ये होतं. बरोबर बरोबर. म्हणजे धुळ्या मार्केटला बी करत असेल बरं. हा, बरेच होती, याच्यापेक्षा जास्त होती. तर मित्रांनो बघा, नेरचे दादा ते कुर्बानीसाठी माल घेऊन चालले. अंडू आहे बोकड, मस्त माल घेतला बघा, पिलू छान या ठिकाणी. तर मित्रांनो सागरी मार्केट मधून दादांनी गावरान घेतलेलं मेंढा मित्रांनो. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 5,000 रुपये. 7,000 रुपये. केवढ्याला घेतला तुम्ही? त्यांनी 4.5ला दिले. 4.5ला दिलंय. मित्रांनो 7 सांगायचे, 4.5ला गावरान जातीमध्ये माल घेतलेला आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती त्याची तुम्हाला? कुणी? व्यापाऱ्याने 8,000. 8,000 सांगायचे होते. कितीला घेतलाय? 5,500ला. मित्रांनो 8,000 सांगायचे होते, 5,500ला खरेदी केली. पिलू चांगला बघा, माल चांगला. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये मेंढ्याचं कोकरू घेतलंय, धान्य माल चांगला आहे बघा. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती याची? ते व्यापारी ना ते काय सांगताय ना, आपण 2022 सांगितलं होतं, तुम्ही 1500ला घेतलेलं आहे. तर मित्रांनो 2200 सांगायची किंमत होती, धान्य 1500ला घेतलंय, माल चांगला आहे पिलूचा. तर सागरी मार्केट मधून गावरान जातीमध्ये काकांनी जोडी खरेदी केली आहे, दोघं बोकड मित्रांनो, माल चांगला आहे बघा.
व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली जोडीची? कोणते या दोघं जोडीची 3.5 3,500 सांगितलं. तुम्ही कितीला घेतलंय? 3.5 घेतले. त्या व्यापाऱ्याने काय सांगितलं? पहिले तर 5,000 रुपये सांग. 5,000 बोलायचं. तर मित्रांनो 5,000 सांगायचे होते. 3,500 जोडी म्हणजे 1,500 रुपये. कान माल पडलाय. अण्णा माल चांगला आहे बघा पिलू छान. तर दादांनी सागरी मार्केट मधून बोकड खरेदी केला मित्रांनो. गावरान जातीमध्ये माल चांगला आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? ते 6,500 6,500 सांगायचे होते. कितीला घेतला तुम्ही? 4,700 मध्ये 4,700 ला घेतला. मित्रांनो 6,500 सांगायचे होते. 4700 रुपयांना खरेदी केलाय. पिलू चांगला आहे बघा. माल एक नंबर आहे. गावरान जातीमध्ये पाठ घेतलेले मित्रांनो. माल चांगला आहे बघा. पिलू छान आहे. काय किंमत सांगायची होती व्यापारी? 3,500. त्याने काय सांगितले होते? त्यांनी 5,000. 5,000 रुपये. 5,000 सांगायचे होते. 3,500 ला खरेदी केले दादांनी. पिलू चांगला आहे बघा. काय अडचण मोकळा जरा. तर दादांनी साक्री मार्केट मधून मेंढ्याचं कोकरूचं पिलू घेतलंय. पिलू बघा एक नंबर माल आहे मित्रांनो. पाळायला चाललेलं आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? व्यापाऱ्याने याची सांगली होती 2100 ते 2200 पर्यंत. आणि कितीला घेतलं तुम्ही? मी 1200 पर्यंत 1200 ला घेतलं. तर मित्रांनो 2200 रुपये सांगायचे होते. 1200 ला माल घेतलाय. पिलू चांगला आहे बघा. काय अडचण नाही. माल एक नंबर आहे. तर या ठिकाणी बघा पिलू घेतलेलं आहे. माल चांगला आहे मित्रांनो. गावरान जातीमध्ये पिलू आहे. काय किंमत सांगितली होती याची? याची काय किंमत सांगितली होती? व्यापाऱ्याने काय किंमत पहिली सांगितली? किंमत 5,000 सांगितली. आता कितीला घेतलाय तुम्ही? 4,000. 4,000 ला. तर मित्रांनो 5,000 सांगायचे होते. 4 ला खरेदी केलंय. पिलू चांगला. तर गावरान जातीमध्ये पिलू घेतलंय बघा. माल चांगला आहे. एक नंबर माल आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती तुम्हाला? व्यापाऱ्याने 5,000. तुम्ही 4,000 ला घेतला. मित्रांनो 5,000 सांगायचे होते. 10 आणि 4 ला खरेदी केलंय. पिलू चांगला आहे बघा. माल चांगला. तर सागरी मार्केट मधून गावरान जातीत पिलू घेतलंय. माल बघा. माल चांगला आहे. बोकड आहे मित्रांनो. 1-2-3 महिन्याच्या आसपासचा माल. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 2500. तुम्ही कितीला घेतलंय? 2200 ला. 2200. मित्रांनो 2500 सांगायचे होते. 2200 ला घेतलेले. पिलू चांगला बघा. माल एक नंबर. दादांनी सागरी मार्केट मधून पिलू घेतलंय. माल बघा. माल चांगला आहे. सुंदर मित्रांनो. पळायला चाललाय. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? व्यापाऱ्याने जास्त सांगितली होती किती सांगितलेली होती? 1500 रुपये. बापरे. तुम्ही कितीला घेतला मग? 1000ला. 1000 ला. तर मित्रांनो 1500 सांगायचे होते. 1000 ला खरेदी केलाय. माल चांगला आहे बघा. एक नंबर पिलू आहे. मित्रांनो बघा शिरोई पॅच मध्ये माल आहे. ईद साठी माल आलेला आहे. पिलू बघा. पिलू चांगला आहे. दादाने माल घेतलेला आहे. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? या व्यापाऱ्याने 30,000 रुपये किंमत सांगितली होती. आम्ही 16,000 रुपयापासून सुरुवात केली. हा. तर 20,000 रुपयामध्ये आमचं फायनल झालं. फायनल झालेलं आहे. मित्रांनो 30,000 सांगायचे होते. 16 ला मागितला होता. व्यापाऱ्याने 16 नव्हता. तर 20,000 ला खरेदी केली. पिलू बघा. माल चांगला आहे. बुकी बंद माल आहे मित्रांनो. ईद साठी घेतलेला दादाने बघा. जोडी घेतली दादाने. माल चांगला आहे. मोठा माल आहे मित्रांनो. पिलू एक नंबर आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगली जोडीची? 35,000. तुम्ही कितीला घेतली? 19,500. 19,500 ला जोडी. 29,500. 29,500 ला जोडी. मित्रांनो 35,000 सांगायचे होते. 29,500 ला जोडी घेतलेली आहे बघा. माल चांगला आहे. तर काकांनी सागरी बाजारातून जोडी घेतली मित्रांनो. पिलं बघा. चांगले पिलं आहेत. माल एक नंबर आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती जोडीची? 4,000. तुम्ही कितीला घेतले? 2700 ला. तर मित्रांनो 4,000 सांगायचे होते. 2700 ला घेतले. म्हणजे त्यांना 1,300 रुपये कान माल पडलाय बघा. पिलं चांगले. तर मित्रांनो 1,800 रुपये सांगतोय तो. 1600 ला मागितले. 1500 ला मागितले त्यांनी सुरुवातीला. तो 1,800 म्हणतोय. तो आपण कुठेपर्यंत होतोय. तर दादांनी बघा गावरान जातीमध्ये एक पाठ आहे का दोघं पाठ आहे? तर दोघं पाठ आहेत मित्रांनो. माल चांगला आहे बघा. पिलू चांगले सागरी बाजारातून घेतले. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली जोडीची? व्यापाऱ्याने 12,000 रुपये सांगितले. हा. तुम्ही किती? 9,500. 9,500 घेतले. तर मित्रांनो 12,000 सांगायचे होते. 9,500 ला घेतले. पाहायला माल चांगला आहे. एक नंबर. दादानी सागरी मार्केट मधून बोकड घेतलेला आहे. माल बघा. माल चांगला आहे. पिलू छान आहे. इकडे बघा. तर बघा क्वालिटी पण माल आहे मित्रांनो. काय किंमत सांगायची होती? याची 2500 सांगायची. कितीला घेतलाय? ते 1200 रुपये. 1200 ला. तर मित्रांनो 2,500 सांगायचे होते. दादांनी 1200 ला खरेदी केलंय. पिलू चांगलं बघा. तर दादांनी गावरान जातीमध्ये ईद साठी बोकड घेतलेला आहे बघा. शिंग बघा. एक नंबर माल आहे. क्वालिटी चांगली आहे मित्रांनो बोकडाची. लांबी रुंदी एक नंबर आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? व्यापाऱ्याने काय किंमत सांगितलेली होती? व्यापाऱ्याने 25,000. तुम्ही कितीला घेतला? 20,000. 20,000 ला. तर मित्रांनो 25,000 सांगायची होती. दादांनी 20,000 ला खरेदी केलंय. पिलू बघा. पिलू छान आहे. तर गावरान जातीमध्ये बोकड घेतलेला आहे. माल बघा. माल चांगला मित्रांनो. एक नंबर पिलू. क्वालिटी पण माल आहे बघा. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितलेली होती? 5,000. तुम्ही किती? 3,500 ला घेतलेला? 3,500. तर मित्रांनो 5,000 सांगायचे होते. 3,500 ला खरेदी केलेले. पिलू बघा. पिलू छान आहे मित्रांनो. मस्त पाण्यालायक माल आहे. तर गावरान जातीमध्ये जोडी घेतली बघा. माल चांगला आहे. पळायला चाललेला आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली जोडीची? 10,000. तुम्ही कितीला घेतले? 7,000 ला. मित्रांनो 10,000 सांगायचे होते. 7,000 ला जोडी म्हणजे 3,500 रुपये कान या ठिकाणी माल पडला आहे. पिलू छान आहे बघा. माल चांगला आहे. तर आजींनी सागरी मार्केट मधून बघा जोडी घेतलेली. माल चांगला आहे मित्रांनो. गावरान जातीमध्ये पिलं आहे. काय किंमत सांगितली होती आजी जोडीची व्यापाऱ्याने? जोडीची 3,500. 3,500 सांगायचे होते. कितीला घेतली तुम्ही? 32,000. 3200 ला घेतली. तर मित्रांनो 3,500 सांगायचे होते. 3200 ला घेतले. 1,600 रुपये कान या ठिकाणी माल पडला आहे. माल चांगला बघा.
तर दादांनी बघा माल घेतलाय ईदसाठी माल घेतलेला ईदसाठी ना कुर्बानीसाठी माल चाललाय मित्रांनो बघा बोर मध्ये क्रॉसिंगचा आहे पिलं चांगलं आहे त्याची काय किंमत सांगितली होती याची 18,000 मध्ये घेतला आणि हा घेतला 21,000 रुपये 21,000ला तर मित्रांनो हा 21,000ला घेतलाय आणि हा पिलू ईदसाठी 18,000ला घेतलेला आहे माल बघा माल चांगला मित्रांनो पिलू छान आहे तर बघा शोधत क्रॉसिंग मधला पिलं मित्रांनो माल चांगला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगली होती याची 13,500 बताने के क्या थे उसके बताने के उसकी गण 18,000 18,000 ते मित्रांनो 18,000 सांगायचे होते 13.5 खरेदी केली पिलू चांगला आहे बघा माल चांगला आहे तर दादांनी साक्री मार्केट मधून 2 गेटे खरेदी केले पिलं बघा पिलं चांगले आहेत माल चांगला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती कानाची 5,000 5,000 रुपये कान सांगितले 5,000ला देऊन गेले 5,000ला दिली सांगायची किंमत का होती का किती बोललेले होते गण 5.5 5.5 सांगायचे होते 5.5 सांगायचे होते 5 ते दिलेत मित्रांनो पिलं चांगले आहेत बघा साक्री मार्केट मधून बघा पिलं खरेदी केलेत गावरान जातीमध्ये माल आहे मित्रांनो माल चांगला आहे चांगले पिलं आहेत कितीला घेतले ते पिलं 2,000ला 2,000ला बोला नाही 2,000ला 2 आणि हे कितीला घेतलेले 11,000ला याची काय किंमत सांगत होते याची काय किंमत सांगत होते ते गण सांगायचे 15,000 15,000ला तर मित्रांनो 15,000 सांगायचे होते 11,000ला घेतलेला आहे ईदसाठी घेतलेला आहे त्यांनी आता ईदसाठी घेतला ना ईदसाठी घेतला मित्रांनो पिलं चांगला आहे बघा माल चांगला आहे तर दादांनी साक्री मार्केट मधून पाहायला माल घेतलाय बघा पिलू छान आहेत क्वालिटी वन माल आहे काय किंमत सांगायची होती व्यापारीने 12,000 सांगितले आम्ही 8 मध्ये घेतले 8,000ला जोडी घेतली जोडी घेतले मित्रांनो 4,000 रुपये कान माल पडलाय बघा पिलू छान आहे तर सागरी बाजारातून बोकड घेतला दान माल चांगला आहे बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती तुम्हाला किंमत काय सांगितलेली होती 5.5 कितीला घेतलाय 4.5 तर मित्रांनो 5.5 सांगायची होती दादांनी 4.5ला खरेदी केलाय पिलू बघा पिलू छान आहे गावरान जातीमध्ये माल आहे तर शेळ्यांसाठी लावण्यासाठी 2 पिलं घेततात बघा यांनी दुधाच्या शेळ्या आहेत त्यांच्याकडे मित्रांनो त्यासाठी पिलं घेतलेले आहेत माल बघा माल चांगला आहे शेळ्याखाली लावायला ना काय किंमत सांगेल होते यांची लहान पिलांची कोणते यांची त्यांची काय सांगेल होती काय किंमत सांगेल होते 5,000 दोघांचे सांगितले कितीला घेतलेले आहेत 45 4,500ला हो मित्रांनो 5,000 सांगायचे होते 4.5ला खरेदी घेतलेले 2200 रुपये कान माल पडलाय बघा पिलू चांगले 2,500 सांगायची किंमत होती तर दादांनी साक्री मार्केट मधून 6 नग घेतले मित्रांनो पिलं बघा चरतीवरचे पिलं चारा खात आहेत समोर आहे मित्रांनो गवत करून खात आहेत माल मस्त आहे काय कानाचे सांगायचे होते 3,000 काय कानाने उचललाय माल 2,000 रुपये बॅच उचलले टोटल मित्रांनो 3,000 रुपये कानाचे सांगायचे होते दादांनी 2,000 रुपये नगाने उचललेले आहे पिलं चांगलेत बघा पायाला माल चाललाय माल मस्त मित्रांनो क्वालिटी छान आहे तर साक्री मार्केट मधून बोकड घेतला मित्रांनो पिलू बघा पिलू चांगला आहे क्वालिटी वन माल आहे काय किंमत सांगितली त्याने काय सांगितलं होती विकणाऱ्याने 6,000 तुम्ही 4ला घेतला मित्रांनो 6,000 रुपये सांगायचे होते दादांनी 4ला खरेदी केलं पिलू छान बघा माल मस्त तर दादांनी साक्री बाजारातून लहान पिलं खरेदी केली मित्रांनो पाट आणि बोकड आहे का तर पाट आणि बोकड आहे लहान पिलं मित्रांनो 1 महिन्याच्या आतला माल आहे काय किंमत सांगितली होती जोडीची 1500 आणि 500 याची 500 आणि हा 1500ला याची काय सांगितली होती याचे किंमत काय सांगितली मित्रांनो हा 1500ला घेतलाय हा 500ला खरेदी केलाय पिलू छान आहे बघा माल मस्त आहे मित्रांनो गावरान जातीमध्ये जोडी घेतली लाल आणि पांढऱ्या रंगात पिलू मस्त आहे बोकड आहेत मित्रांनो काय किंमत सांगितली होती जोडीची सुरुवातीला गण 6,000 सांगत होता 6,000 सांगत होता केवढ्याला घेतली तुम्ही मग? 4,000 मित्रांनो 6,000 सांगायचे होते दादांनी 4,000ला खरेदी केली पिलू छान आहे बघा माल मस्त आहे तर दादांनी सागरी मार्केट मधून बोकड घेतला माल मस्त आहे पिलू छान आहे मित्रांनो क्वालिटी बघा गावरान जातीमध्ये माल आहे काय किंमत सांगितली होती त्यांनी 32 त्यांनी काय सांगितली होती काय माझ्या पप्पालाच माहित पण 32ला तुम्ही खरेदी घेतला मित्रांनो 32ला खरेदी केलेलं आहे पिलू छान आहे बघा तर सागरी मार्केट मधून आजींनी बोकड घेतला मित्रांनो बोकड मस्त आहे काय किंमत सांगितली होती त्यांनी मी 7,500 सांगितले ते 5.5ला दिलं तर मित्रांनो 7 सांगायचे होते 5.5ला दिले पिलू छान आहे बघा माल मस्त आहे दादांनी सागरी मार्केट मधून बोकड घेतलाय माल चांगला आहे बघा बताने की काय किंमत थी 2500 मिली आहे मित्रांनो 3500 सांगायची होती 2500ला घेतलं पिलू छान आहे बघा माल मस्त तर साक्री मार्केट मधून दादांनी पिलू घेतलंय माल मस्त आहे सांगायची किंमत होती त्यांची 4,000 त्यांनी काय सांगितलं होतं 5.5 आणि तुम्ही 4ला घेतला पाळायला माल चालला. तर मित्रांनो 4.5ला ना 4.5ला खरेदी पिलू छान आहे बघा माल मस्त आहे तर मित्रांनो पिलं विकायला आणलं होतं आणि वापस घेऊन चाललेले आहेत माल मस्त मित्रांनो पाठचे का बोकडचे पाठ आहे मित्रांनो काय किंमत सांगितलेली होती 1,000 सांगितली होती केवढ्याला मागितला होता 600 रुपये 600ला मागितला होता काय अपेक्षा होती मग शेवट काय अपेक्षा होती शेवट केवढ्याला द्यायचा होता आज 5-50 रुपये इकडे तिकडे 650ची तर मित्रांनो 650ची अपेक्षा होती दादा वापस घेऊन चाललेले आहेत पिलू छान आहे बघा माल मस्त आहे दादांनी सागरी मार्केट मधून पिलं घेतलं मित्रांनो बोकड आहे माल मस्त आहे सांगायची किंमत होती व्यापाऱ्याची 4,000 रुपये त्यांनी काय सांगितलेले होते त्यांनी 8,500 रुपये जोडीचे सांगितले तुम्ही 8,000ला जोडी घेतली मित्रांनो 8,500 सांगायची होती 8ला जोडी घेतली पिलू छान आहे तर दादाने मित्रांनो मेंढी घेतलेली आहे मेंढीचं कोकरू आहे लहान फिमेल आहे मित्रांनो पिलू छान आहे माल मस्त आहे बघा
पाहण्यालायक माल आहे. काय किंमत सांगितलेली होती सुरुवातीला तुला? नाही आम्ही घेतलं त्याच्या हा ना, मग सांगायची किंमत काय होती? 800 रुपये दिलं त्यांनी. 800 ला घेतलं आणि ते कितीला म्हणत होते? ते 1500 सांग. 800 लाच म्हणत होते का ते बी? तर मित्रांनो 800 रुपये सांगायची किंमत होती. दादाने 800 ला खरेदी करून घेतलेले. पिलू छान आहे बघा, माल मस्त आहे. गावरान दादीमध्ये बोकड घेतला आहे. पिलू चांगला बघा, माल मस्त आहे. काय किंमत सांगितलेली होती? हा, काय किंमत सांगा आणि काय किंमत होती? 2500. 1500 ला घेता मग. तर मित्रांनो 2500 सांगायचे होते. दादानी 1500 ला घेतले. बाबा ते बोलायला प्रॉब्लेम होतोय बघा. पिलू छान घेतलंय, माल मस्त आहे. तर मित्रांनो मित्रांनो मेंढी काय म्हणतात किंमत? तिचे 5000 सांगताय, मागितली केवढ्याला आहे? हे 4.5 ला मागत आहे, आम्ही 5 सांगितले. तर गावरान दातीमध्ये बोकड घेतलेला आहे. माल बघा पाळायला चाललाय, माल पिलू छान आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती तुम्हाला? 4.5 सांगितले होते. कितीला घेतलंय? 3.5. तर मित्रांनो 4.5 सांगायचे होते. 3500 ला खरेदी झालेले. पिलू छान आहे बघा. बघा दादाने सागरी मार्केट मधून बोकड घेतलेला आहे. माल चांगला आहे, पळायला चाललाय. व्यापाऱ्याने काय किंमत सांगेल होती? 1500. त्याने काय सांगेल होते? त्याने 3000 सांगितलं. 3000 सांगेल होते. तर 3000 सांगायचे होते. कितीला घेतलंय? 1500 ला. तर मित्रांनो 1500 ला घेतलेले. माल चांगला आहे बघा. 3000 सांगायची किंमत होती. तर सागरी बाजारातून बोकड घेतला होता आणि लहान पिलू पाळायला चाललाय. माल चांगला आहे बघा. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितलेली होती? ते 2000 सांगितले होते. कितीला घेतला? 1600 ला. तर मित्रांनो 2000 सांगायचे होते. दादानी 1600 ला खरेदी केलंय. पिलू चांगलं आहे बघा. तर गावरान दातीमध्ये माल घेतलेला आहे बघा. पाठोडी आहे. पिलू चांगलं आहे, पळायला चाललंय. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितलेली होती? व्यापाऱ्याने सांगली होती ना 2-2.5 रुपये. 2500 रुपये. तुम्ही कितीला घेतलेलं आहे? आम्ही घेतलं ते 800 रुपये. 800 रुपयाला. तर मित्रांनो 2500 सांगायची किंमत होती. 800 ला खरेदी केलंय. पिलू चांगलं आहे बघा, माल चांगला. सागरी मार्केट मधून माल घेतलेला आहे बघा. माल चांगला आहे. हा मोठा कितीला घेतलेला आहे? 1600 ला. आणि हे लहान? हे 800 ला. तर मित्रांनो 1600 ला घेतलेलं आहे आणि हे लहान 800 रुपयाला घेतलंय. पिलू बघा, पिलू चांगलं आहे, माल चांगला आहे, काय अडचण नाही मित्रांनो. तर गावरान जातीमध्ये पिलू घेतलेलं आहे. माल बघा, माल चांगला मित्रांनो, पाळायला चाललाय. काय किंमत सांगितली व्यापाऱ्याने? त्याने व्यापाऱ्याने 3.5 सांगितली होती. हा, नाही हा करून तो 2700 ला दिला त्याने. तर मित्रांनो 3.5 सांगायचे होते. 2700 ला घेतलेला आहे. पिलू चांगला आहे बघा, माल चांगला आहे. तर दादांनी सागरी मार्केटमधून जोडी घेतलेले. बोकड बघा, क्वालिटी बंद माल आहे, माल चांगला आहे. काय किंमत सांगितली होती जोडीची? त्यांनी काय सांगितलं? 15,000 बोललो होतो. 15,000 बोललो होते. 7,500 रुपये कान. तुम्ही 5,000 रुपये कानाने 10,000 ला जोडी. मित्रांनो 10,000 घेतलेले. 15,000 रुपये सांगायची किंमत होती. माल बघा, माल. दादांनी सागरी मार्केट मधून बोकड घेतलेला आहे. माल चांगला आहे बघा. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? व्यापारी काय बोललेला होता? व्यापारी 2.18. कितीला घेतलंय? काही नाही घेतलं, घेऊन चाललो परत. काय किंमत सांगितली होती तू? 18. त्यांनी 18 मागितलं होतं, आम्ही 3.5. 3.5. तर मित्रांनो 3.5 सांगायची होती. 1800 ला मागितलं होतं. वापस घेऊन चालले. आणि ते पिलू चांगला आहे बघा. तर दादांनी या ठिकाणी बोकड खरेदी केलेला आहे. माल चांगला आहे, पिलू छान आहे बघा. कितीला घेतलाय? कितीला घेतलाय? नाही घरचे हा, घरचं घरचे वापस घेऊन चाललं. काय किंमत सांगितली होती? नाही किंमत नाही केली, घरच्या बकरीचं होतं. हा का? बकरी कितीला दिली ती? 11,000 पिलू दिला नाही का? मग नाही दिलं. 11,000 ला बकरी दिली मित्रांनो. पिलू दिलेली नाही, त्याच्या खाली वापस घेऊन चाललाय. तर दादांनी सागरी मार्केट मधून जोडी खरेदी केली. पिलू बघा, पिलू छान आहेत, माल चांगला आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितलेली होती? यांनी तो 15,000 रुपये सांगितले. तर 12 घेतलेले. तर 15,000 सांगायची किंमत होती. 12 खरेदी केली. 6,000 रुपये कान या ठिकाणी माल पडलाय. पिलू चांगले आहेत बघा. तर दादांनी सागरी मार्केट मधून पिलू घेतलाय. माल चांगला आहे बघा, लहान पिलू आहे. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने 2500. 2500 सांगितले होते. कितीला घेतलं तुम्ही? 1700 ला. 1850 ला. मित्रांनो 1850 ला घेतलंय. पिलू छान आहे बघा, माल चांगला आहे. दिलं का? तर गावरान जातीमध्ये पिलू आहे, लहान पिलू आहे बघा. बोकड आहे मित्रांनो. वरती धर थोडासा. तर पिलू चांगला आहे. काय 3000 सांगायचे होते? 3000 सांगायचं, 2500 2500 ची अपेक्षा आहे तुम्हाला. तर बघा 3 सांगायची किंमत आहे मित्रांनो. 2,500 ची अपेक्षा आहे. पिलू चांगला बघा, माल छान आहे. तर दादांनी या ठिकाणी कोकरू घेतलेलं आहे. कंदुरीसाठी चाललाय. माल बघा, माल चांगला मित्रांनो. पिलू छान आहे, लहानचा माल आहे. कुठून येतात तुम्ही? उतराण्याचे. बरं काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? व्यापाऱ्याने 6,000. 6,000 सांगितलं. तुम्ही कितीला घेतला? 5,000. 5,000 ला. मित्रांनो 6 सांगायची किंमत होती. दादांनी 5 ला खरेदी केलंय कंदुरीसाठी. माल चांगला आहे बघा. उतराण्याचे दान ते पिलू छान आहे. तर दादांनी सागरी मार्केट मधून कोकरू खरेदी केलंय बघा. पिलू चांगला आहे, माल छान आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? व्यापाऱ्याने 2,000. 2,000. आणि तुम्ही कितीला घेतला? 1000 ला. 1,000. तर 2,000 रुपये सांगायचे होते. 1,000 रुपयाला खरेदी मित्रांनो. पिलू छान आहे बघा, माल चांगला आहे. तर मित्रांनो सोजत काठवाडीचं मिश्रण पिलू बघा, पिलू छान आहे. किती दाताला आहे? 4 दाताला माल. 2 दात आहे का? 2 दाताला माल आहे. माल चांगला आहे बघा. काय किंमत सांगायची होती? 21,000 होते, 17,000 ला व्यवहार झालाय.
तर मित्रांनो 21,000 रुपये सांगायची किंमत होती. 17,000ला सोडून दिलेला पिलू छान आहे बघा. अंडू आहे अजून, क्वालिटी वन माल आहे. ईदमुळे मित्रांनो आता असे माल येणार आहे कुर्बानीसाठी. पिलं चांगलं बघा. त्याला एक माल घेतलाय, 6 पिलू घेतले दादांनी. माल बघा काठीवाडीमध्ये 6 बोकड घेतलेले. क्वालिटी वन माल आहे एकदम. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती नगाची? व्यापाऱ्याने 4,500. 4,500 रुपये कान. हो, तुम्ही काय कानाने घेतले? आम्ही 2500 रुपये. 25 रुपये कानाने घेतले. मित्रांनो 4,500 रुपये कानाचे सांगायचे होते. दादांनी 2,500 रुपये कानाने 6 न खरेदी केले. पिलू बघा, पिलू छान आहे, माल चांगला बघा. तर दादांनी साखरी मार्केट मधून 4 न खरेदी केले. बोकड बघा, बोकड चांगले 3 महिन्याच्या आसपासचा माल आहे. त्या काय सांगितलं किंमत? किंमत किती? 2.5 काय कांना सांगितलं त्या? 4,000 39,000 आणि काय कान प्रमाणे गेलते त्या? 3,500 3.5 प्रमाणे उचलायचे. तर मित्रांनो 4,000 कानाचे सांगायचे होते. 4,049. दादांनी 3,500 रुपये कानाने उचललाय. माल चांगला बघा, पिलू छान आहे. तर साखरी मार्केट मधून माल घेतला दादांनी. पिलू चांगले बघा. तो काय भाव सांगितला व्यापारी? 6,000 रुपये. तर मित्रांनो जोडीचे 6,000 रुपये सांगत होते. तुम्ही कितीला घेतले? 5ला. 5,000ला जोडी घेतली. 25 रुपये कान. माल चांगला पडलाय बघा. पिलू छान आहे. त्या अडचणी मित्रांनो पाण्याला एक माल आहे. तर दादांनी साखरी मार्केट मधून पिलू खरेदी केलंय. माल बघा, माल चांगला आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली तुम्हाला? व्यापारीने 1,500 रुपये सांगा. आणि तुम्ही कितीला घेतलंय? 1,000 रुपये. तर मित्रांनो 1,500 सांगायची किंमत होती. दादांनी 1,000ला खरेदी केलंय. पिलू छान आहे बघा, एक नंबर माल आहे. तर दादांनी या ठिकाणी 4 पिलं खरेदी केलेले आहेत. माल चांगला आहे बघा. तो कितला किंमत सांगितला व्यापारी? व्यापारी सांगणार 10,000. 10,000 रुपये. तुम्ही 8ला घेतलाय. पाहण करता आली जातात 8,000ला. 8,000. मित्रांनो 10,000 रुपये सांगायची किंमत होती. 8,000ला 4 न खरेदी केले म्हणजे 2,000 रुपये कान. या ठिकाणी त्यांना पिलू पडलाय. माल चांगला बघा मित्रांनो, काय अडचण नाही. तर दादांनी सागरी मार्केट मधून कोकरू घेतलाय. माल चांगला बघा. सांगायची किंमत काय होती व्यापाऱ्याची? 3,500. त्यांनी 3.5 सांगितलं होतं. तुम्ही कितीला घेतलंय? आम्ही 3,500. आणि ते काय म्हणत होते? ते काय म्हणत होते सुरुवातीला? सुरुवातीला 5,000 म्हणून. 5,000 म्हणत होते. तर मित्रांनो 5 सांगायची किंमत होती. 3.5ला खरेदी केलाय. माल चांगला बघा. मावशींनी साखरी मार्केट मधून सुरू घेतलंय, पाहायला घेतलंय. माल चांगला बघा. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती याची? 2,000 सांगेल. आणि तुम्ही कितीला घेतलंय? 1,500ला. 1500. तर मित्रांनो 2,000 सांगायची किंमत होती. मावशींनी 1,500ला घेतलंय. पिलू चांगला बघा, माल छान आहे. तर सोजत मध्ये 4 दाताला बोकड आहे बघा. मार्केट मध्ये आला होता. पिलू छान आहे, गुलाबी आहे फुल. काय किंमत सांगितली होती त्यांनी? 20,000. त्यांनी 30,000 रुपये सांगितले. 20,000ला घेतला. तर मित्रांनो 30,000 सांगायचे होते. 20,000ला खरेदी झालेली पिलाची. माल बघा, माल छान आहे, एक नंबर पिलू आहे. बोकडे आहेत का? तर या ठिकाणी पाटांची जोडी घेतली दोघं. माल चांगला आहे बघा, पिलू छान आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली तुम्हाला जोडीचे? व्यापारी पैसे शेतकऱ्यांनी काय किंमत सांगितली? शेतकरी 8,000. आणि तुम्ही 6,000ला घेतले. हा, 8,000 जोडीचे सांगायचे होते. दादांनी 6,000ला खरेदी केली म्हणजे 3,000 रुपये कान. माल पडलाय, पिलू छान आहे बघा. तर दादांनी या ठिकाणी जोडी घेतलेले. माल चांगला आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती? त्यांनी 12,000 रुपये सांगितले होते. 9,000ला घेतले. 9,000. 12,000 सांगायचे होते. 9ला जोडी घेतली. माल तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.